नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं पुढारी न्यूजच्या धुरळामध्ये स्वागत. जेव्हा विषय खोल असतो, जेव्हा चर्चा सगळीकडे असते, तेव्हा उडवावा लागतो चर्चेचा धुरळा. म्हणूनच हा कार्यक्रम धुरळा आपल्या सगळ्यांसाठी. आजचा विषय आहे छगन भुजबळांबद्दल. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला कल्पना असेल, मराठा आरक्षण प्रश्नी जरांगे कधी उपोषण करतात, भाषणं देतात, लोकांच्या भेटीगाठी करतायत. त्यांचा एक स्वतःचा आंदोलनाचा भाग सुरू आहे. दुसरीकडे छगन भुजबळांनी एक आंदोलन उभारलेलं आहे. त्यांचा असा सरसकट ओबीसी प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र द्यायला विरोध आहे. यानंतर जी वक्तव्यांची मालिका तयार झाली, त्यामुळे मात्र दोन समाजाचे मुद्दे हे आता मुद्दे न राहता भांडणात रूपांतर व्हायला लागलेत का? आणि छगन भुजबळांनी आता तर शेतावरती, बांधांवरती जाणं, लोकांना भेटणं, यामुळे जरा गुंतागुंतीची परिस्थिती तयार होतीये का? हा विषय आपण आज चर्चेला घेणार आहोत. यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत, त्यांच्याकडे जाणार आहोत. पण आजचा विषय हा असेल की छगन भुजबळांमुळे परिस्थिती थोडी विचित्र होते का? वाद वाढत चाललाय. आपल्याला कल्पना आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षण आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचाव अशा दोन लाईन्सवरती आंदोलनं, सभा, मेळावे, भेटीगाठी सुरू आहेत. एका छावणीचं नेतृत्व मनोज जरांगेंकडे आहे, दुसऱ्या छावणीचं नेतृत्व छगन भुजबळ करत आहेत. मात्र छगन भुजबळ जास्त ज्येष्ठ नेते आहेत, राजकारणाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. अशा पार्श्वभूमीवर काही गोष्टींमुळे जर का त्यांनी थोडंसं सांभाळून घेतलं तर परिस्थिती निवळू शकते. मात्र ती निवळत नाही आहे. आजचीच घटना सांगायची चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी, तर ते जिथे पाहणी करायला गेले होते अवकाळी पावसामुळे किंवा शेतीची नुकसान अन्य मुद्द्यांसाठी, तरी बांधावर तुम्ही येऊ नका असं त्यांच्या खुद्द येवला नाशिकमधून छगन भुजबळांना सांगण्यात आलं, आमच्याकडे येऊ नका तुम्ही. दुसरीकडे जरांगे पाटील म्हणतात भुजबळांना शेतावरती, बांधावरती घेऊ नका, नाही तर 7.5 मागे लागेल. कुठे चालली आपली ही सगळी महाराष्ट्राची दिशा? आपण बघूयात पहिल्यांदा छगन भुजबळांना एका शेतकऱ्याने काय सांगितलं ते. हॅलो, हा भुजबळ साहेब का? हा बोला साहेब काही नाही, देशमान्यातून बोलतोय. तुम्हाला सोमठाण देश म्हणजे तुमचा उद्याचा दौरा आहे. बर. हॅलो. मग तर त्याच्यासाठी आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं असं निवेदन तुम्हाला, समाजाच्या वतीनं का आमच्या गावच्या बांधव तुम्ही येऊ नका, बस एवढीच हात जोडून विनंती. ठीक आहे, बघू उद्या काय करायचं ते. कोणी नाही म्हटलं साहेब, मला ऐका ना, वातावरण खराब होऊन जाईल साहेब. सगळे बरं. शेतकऱ्यांची विनंती आहे का गावच्या वतीनं तुम्ही येऊ नये. बरोबर. असं आहे की जर मला कोणी म्हटलं की या तर मी जाईन, नाही नाही म्हटलं तर पाहू कोणी म्हणत नाही. आमच्या सगळ्या गावचा ठराव असा आहे का कोणालाही गावात येऊन तुम्ही द्यायचं नाही. 4 लोक म्हणजे काय ठरवतो का रे? आता म्हणजे जाहीर सभांच्या नंतर टेलिफोनिक संभाषणापर्यंत जर का विषय कोणी कोणाला परवानगी द्यायची नाही द्यायची या पातळीला आला असेल, तर कसं व्हायचं, कशा प्रकारे विझवायचा हा सगळा जो एक आग लागलेली आहे, त्याचं काय करायचं? आपण आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील संजीव भोर, शिंदे सेनेचे म्हणजे शिवसेनेचे ते प्रतिनिधी आहेत. बबनराव तायवाडे आहेत, जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत. माणिक शिंदे आहेत, जे राष्ट्रवादी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत. याशिवाय गणेश गोळेकर हे मराठा क्रांती मोर्चाचे नेते आहेत. आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ओमकार थोड्याच वेळात आपल्यासोबत असेल. मी पहिल्यांदा जातोय गणेश गोळेकरांकडनं. गणेश गोळेकरजी, तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून आपण याकडे कसं पाहता? मूळ मुद्दा असा आहे की मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचं जे आंदोलन सुरू आहे ते अतिशय शांततेत आंदोलन आहे. पहिल्या दिवसापासून जरांगे पाटील शांततेत आंदोलन करा, कुठलीही जाळपोळ, उद्रेक अजिबात समर्थन करणार नाही, अशा प्रकारचं वारंवार आंदोलन करत आहे. आणि आंदोलनाचा ज्यावेळेस पीक पिरियड सुरू झाला त्यावेळेस अचानक नामदार भुजबळ साहेबांनी एंट्री केली आणि कुठेतरी आता करेंगे अमरेंगे करावं लागेल, आता दहशत माजवावी लागेल, अशा प्रकारचं एक प्रक्षोभक सुरू झालं. आणि ज्यावेळेस त्यांनी मुळात त्या जाळपोळीचं समर्थन नाही, बीडमध्ये जी जाळपोळ झाली त्याचं समर्थन कोणीच करणार नाही, लोकशाहीला मानणारा त्याला विरोधच करणार आणि कायदा त्याला हे करणार. परंतु त्या बीडला ज्यावेळेस त्यांनी भेट दिली तर तिथं त्यांनी त्याला ओबीसी वर्सेस मराठा असा वाद दिला. मुळात 2 ओबीसी बांधवांची त्या ठिकाणी घर हॉटेल जाळाले, परंतु त्याच वेळेस 9 ते 10 मराठा समाजाचे आहेत, मग त्याला ओबीसी मराठा कसं म्हणणार?
बरं. आणि त्यांनी जाणीवपूर्वक त्यांनी वक्तव्य केलंय. वारंवार सभेमध्ये ते एक संदर्भ देतात की नाभिक समाजाचं एका घराणं सोलापूर जिल्ह्यामध्ये मतदान केलं नाही म्हणून त्या ठिकाणी त्याचं घर जाळलं. अहो, हे मराठा आरक्षण आंदोलन आहे, तो त्यांचा वैयक्तिक भाग असेल. म्हणजे तुम्ही जाणून बुजून जात द्वेष निर्माण करण्याचं वातावरण या ठिकाणी करत आहात. बरं, मी तायवाड्यांकडे जातो. बबनराव तायवाडे हे आता भुजबळांचे जे मेळावे चालू आहेत महाराष्ट्रभरामध्ये त्याच्यातले एक प्रमुख संघटक आहेत. ते स्वतः ओबीसी नेतृत्व आहेत. नागपूरला त्यांच्याशी भेटलेलो पण आहे मी. बबनराव तायवाडे आयुष्य त्यांचं ओबीसी चळवळीत गेलेलं आहे. तायवाडेजी, ओबीसी मराठा आरक्षण याबद्दलच्या मुद्दे फार आधीपासून चालत आलेले आहेत. आत्ताच हे प्रक्षोभक वातावरण काय होत आहे आणि एक ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळांनी थोडंसं सांभाळून घ्यायला हवं असं नाही का वाटत आपल्याला? नाही, नक्कीच सांभाळायला पाहिजे. परंतु आपण हे बघा, आता इथे बोलल्याप्रमाणे सुरुवातीपासून हे आंदोलन शांततेमध्ये होतं, ते जातं. जेव्हा बीडचा प्रकार घडला, एक ज्येष्ठ नेते म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ते त्या ठिकाणी भेट द्यायला गेले आणि तिथली जी विचित्र परिस्थिती त्यांनी पाहिली, हो, ती परिस्थिती अशी होती की कुठल्याही माणसाचं मन तडपडून जाईल असल्या प्रकारची ती परिस्थिती त्यांनी पाहिली. ते जाहीरपणे त्यांनी सांगितलं पण आहे, काही लपवून नाही ठेवलेलं आहे. बरं. आणि म्हणून हे आंदोलन सुरू होत असताना या आंदोलनादरम्यान जेव्हा अशा प्रकारचा प्रकार घडतो तेव्हा साहजिकच एक शंका कुणाच्याही मनामध्ये निर्माण होते की हे करण्यामध्ये कोण आहे, बरं, काय. आणि त्यामुळे त्यांच्या त्या भावना दुखावल्यामुळे, कारण तिथलं जे हॉटेल त्यांच्या नातेवाईकाचं हो. होतं, क्षीरसागर साहेबांचं घर होतं आणि हे बाकीचे होते, त्या घटनेमुळे ते बोलले. पण कुठलेही त्यांनी त्याच्यानंतर अशा प्रकारचं हे केलेलं नाही. शांततेच्या पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे. बरं. त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या, कुठल्या परिस्थितीत केल्या ते त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. मी राष्ट्रवादीचे आपल्यासोबत जर का असतील राष्ट्रवादी शरद पवारचे माणिक शिंदे आहेत. तुम्ही माझा आवाज पोचतोय? हो, आहे. माणिक शिंदेजी, हे सगळं होत असताना, छगन भुजबळांची विधानं होत असताना ते जरांगेंचा एकेरी उल्लेख करतात, मग जरांगे पाटील म्हणतात छगन भुजबळ पनवती वगैरे, हे सगळं होत असताना पक्षांच्याही पलीकडे ज्यांच्याबद्दल लोकांमध्ये एक आस्था आहे ते शरद पवार, त्यांच्या पक्षामध्येच आहेत. छगन भुजबळ आता अजित पवारांबरोबर गेले, माफ करा, पण तरी सुद्धा या बाबतीत राष्ट्रवादीची आपली काय भूमिका आहे? या बाबतीत काही विधान सामंजस्य घडवण्याची काही शक्यता आहे का? कसं आहे, राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवर पक्षाचे नेते निश्चितपणे त्यांची भूमिका मांडतील. भुजबळ साहेबांची आजची चाललेली कृती येवले मतदारसंघाचा जर विचार केला तर ती मराठा विरोधी त्यांनी केलेले अनेक वक्तव्य, किंबहुना मराठ्यांना चिथावणी देणारे त्यांचे भाषण यामुळे मतदारसंघामध्ये फार विचित्र झालेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आज भुजबळांचा दौरा हा त्यांनी सांगितलं होतं काल का मी नुकसानीची पाहणी, कोणी येऊन नाही दिलं तर मी शीतावून भाताची परीक्षा करेन. त्यांनी शीतावून भाताची परीक्षा ही नुकसानीची त्यांना करायची नव्हती, राजकीय परीक्षा त्यांना घ्यायची होती. त्या दृष्टीने त्यांना आज येवले मतदारसंघाने दाखवून दिलं शीतावरनं भाताची परीक्षा 2024 मध्ये काय होणार आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. बरं, मी पुन्हा एकदा गणेश गोळेकरांकडे जाईन. गणेश गोळेकरची या सगळ्या दरम्यान जसं आपण भुजबळांना प्रश्न विचारतो, मी तायवाड्यांना सुद्धा प्रश्न विचारला. गावबंदी करणं, जरांगे पाटलांना 3 वेळा आम्हाला प्रत्यक्ष मुलाखतीत आणि त्यांचा दौरा सुद्धा कव्हर करता आला. अतिशय संयत भाषा आतापर्यंत बघत आलेलो त्यांची भाषणामध्ये सुद्धा. पण यंदा मात्र भुजबळ पनवती आहेत, त्यांना घेऊ नका, दुर्दशा लागेल वगैरे, हे टाळायला पाहिजे. जसं मी भुजबळांच्या बाबतीत तायवाड्यांना विचारलं तसं मी तुम्हाला सुद्धा विचारलो. अशा प्रकारची भाषा वापरणं, मला आज बातमी कळते की काहीतरी भुजबळ गेले त्यामुळे त्यांना गावबंदी करायचा सुद्धा प्रयत्न झाला वगैरे, या गोष्टी टाळता येतील आपल्याला? सर, मुळात हे आंदोलन अतिशय शांततेत आहे आणि गावबंदी असं काही म्हणजे वेगळं स्वरूप नाही. फक्त जे संविधानिक पदावर जे लोक बसलेले आहेत, ज्यांनी हे गेल्या 70 वर्षापासून प्रश्न सोडवलेला नाही, अशा लोकांना आमच्या दारात येऊ नका, एवढंच फक्त विनंती आहे. तिथं कोणाला काय असं लाट्याकाट्या घेऊन बसले किंवा कुठला गैरप्रकार झाला असं कुठलंही अजिबात नाही. आणि मराठा समाजाकडून म्हणजे राज्यभर वारंवार या ठिकाणी शांततेचंच आव्हान आहे, शांततेतच या ठिकाणी आहे. नाही तर ते केवळ
या ठिकाणी नाही व्यवस्थित गोळेकरजी होतं. माझा प्रश्न असा आहे, गोळेकरजी माझा प्रश्न स्पेसिफिक होता. मनोज जरांगे पाटील त्यांचं आता स्वतःचं स्ट्रेचर सुद्धा राजकीय स्ट्रेचर खूप मोठं झालेलं आहे. ते आता मराठा समाजातले एक प्रभावी नेते आहेत. अशावेळी दुसरे एक प्रभावी नेते छगन भुजबळ हे फार त्यांच्याही आधीपासून मुंबईचे महापौर असल्यापासूनच्या काळामध्ये 80-90च्या दशकापासून राजकारणात आहेत. त्यांचा एकरी उल्लेख करणं, त्यांना पनवती म्हणणं, त्यांच्यामुळे दुर्दशा सुरू होईल असं म्हणणं, हा आणखी याच्यातला अंधविश्वास वगैरे तर मी विचार पुढचाच झाला आणखी. अशी भाषा वापरणं योग्य आहे का? छगन भुजबळच नाही, कोणाही बाबतीत. नाही, काय होतं साहेब, एक शब्द आला तर प्रतिशब्द येतो. त्यामुळं भुजबळ, नामदार भुजबळ साहेबांसारख्या जाणकार नेत्यानं, ज्यांचा प्रदीर्घ 30-35 वर्षाचा अनुभव आहे, आणि फक्त ते आक्रमक शैली, शेरोशायरी किंवा आपल्या पदाचा वापर करून बरं. जर याला वेगळ्या दिशेने घेऊन जात असतील तर ते चुकीचं आहे. ठीक आहे, मी संजीव भोर यांच्याकडे जातो. शिवसेना, शिंदेची शिवसेना आहे, त्याचे पदाधिकारी. संजीव भोरजी, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूजच्या धुरळा कार्यक्रमामध्ये. भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेस ही तुमच्याबरोबर आहे, तुमची सत्ता आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. हे सगळं होत असताना आणि मुळात तुमची कसरत होते, तुमच्या पक्षाची म्हणजे तुमच्या सरकारची कसरत, पक्षाची कसरत, एकनाथ शिंदेची व्यक्तिगत कसरत, असं होत असताना तुमच्या मनोज जरांगे तरी एक इंडिव्हिज्युअल आहेत, शेवटी ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. छगन भुजबळ हे किती तुम्ही नाही म्हणा, हे व्यक्तिगत मत आहे, हे असं आहे, ते तसं आहे, ते पक्षाचे घटक आहेत, ते सरकारचे घटक आहेत. त्यांना थोपवता नाही का येणार? त्यांना सांगता नाही येणार एकनाथ शिंदे असा काही प्रयत्न करतायत? भोरजी, यापूर्वीच आपल्याला माहित असेल की मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे कोणी अशा पद्धतीने विपर्यास करणारे किंवा सरकारच्या धोरणाला बाजूला सारून वेगळी भाषा कुणीही करू नये, बरं, अशा स्पष्ट सूचना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा, देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या संबंधित सर्व सहकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि सर्व सहकारी त्यात खरं तर त्याबाबत सहमतही आहेत. म्हणजे सरकारने जे निर्णय घेतलेला आहे तो सर्वानुमते घेतलेला आहे. कॅबिनेट मध्ये वेळोवेळी याच्याशी चर्चा केलेली आहे. नुसती कॅबिनेट मध्येच नाही, विरोधी पक्षांच्या नेत्यांशी सरकारने चर्चा केलेली आहे. आज मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून सरकारकडून जी काही कार्यवाही सुरू आहे, ती कार्यवाही मंत्रिमंडळाला सर्व मंत्र्यांना विश्वासात घेऊन सुरू आहे. विरोधी पक्षातल्या सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना विचारात घेऊन सुरू आहे. त्यामुळं महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण दूषित होईल अशी कृती मंत्रिमंडळातल्या कोणत्याही मंत्र्यांनी करणं अपेक्षित नाही. आणि आंदोलनाचे जे नेते असतील, मग जरांगे पाटील असोत किंवा आणखी कोणी, तर त्यांनी ही जबाबदारी समजून घेतली. संजीव भोरजी, याच्यामध्ये विखे पाटलांनी आवाहन केलेले की छगन भुजबळांना इतकीच इच्छा असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि सरळ एक व्यक्ती म्हणून आंदोलनाचं नेतृत्व करावं किंवा हवी ती विधानं करावीत. या मागणीशी समर्थकात विखे सुद्धा तुमच्या सरकारचा भाग आहेत. बरोबर, विखे पाटील जे बोलले, खरं तर यात अवास्तव असं काही नाही. कारण भुजबळ साहेब ज्या पद्धतीने ज्या भूमिका मांडत आहेत सातत्याने, ते ओबीसी नेते आहेत, त्यांना ओबीसी समाजाच्या हक्काचं, अधिकाराचं रक्षण करणं हा त्यांचा अधिकार आहे, याबद्दल काहीही दुमत नाही. मात्र सरकारचं धोरण आहे ना, ओबीसीच्या हक्काचं रक्षण केलं जाईल आणि मराठा समाजालाही न्याय दिला जाईल. बरं, मग सरकारने ही जी भूमिका अतिशय स्पष्ट. ठीक आहे, मी माणिक शिंदेकडे जातो. माणिक शिंदेजी, आजच बातमी अशी आली, प्रकाश आंबेडकर असं म्हणाले, बाळासाहेब आंबेडकर भारिप बहुजन महासंघाचे, ते म्हणालेले आहेत, वंचित बहुजन आघाडीचे, आता ते वंचित बहुजन आघाडीचे आहेत नेते, त्यांनी असं विधान केलेलं आहे की या सगळ्या मराठा ओबीसी वादाच्या मागे एक अदृश्य शक्ती आहे. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, आता स्वतः छगन भुजबळांसारखा मोठा नेता असेल तर त्याच्या मागे कोणी खेळवणारी अदृश्य शक्ती असायची गरज आहे का? आणि असल्यास ही कोणती शक्ती आहे की जी छगन भुजबळांसारख्याही मोठ्या नेत्याच्या मागे आणि या वादाच्या सुद्धा मागे दोन नेत्यांना जुंपवते, दोन समाजाला जुंपवते? तुम्हाला काय वाटतं? कसं आहे का, या मागे अदृश्य शक्ती आहे किंवा नाही याबाबत निश्चितपणे असं काही ठोस सांगता येणार नाही, परंतु तशी शंका घेण्याला वाव आहे. परंतु भुजबळ एक ओबीसीचे यापूर्वी एक 7-10 वर्षापूर्वी पवार साहेबांच्या सोबत असताना ओबीसीचे एक मुख्य नेते होते आणि हल्ली प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळे ओबीसीचे नेते व्हायला लागले. मध्यंतरीच्या काळात भुजबळांची ओबीसीच्याही बाबतीमध्ये झालेली नेतृत्वाची पिछेहाट ती पुन्हा निर्माण करण्याकरता ते स्वतः देखील याच्यामध्ये
भूमिका घेऊ शकतात आणि तशा पद्धतीने त्यांनी घेतली असावी आणि त्याला अदृश्य शक्ती कदाचित खत पाणी घालत असतील असं बरं. मला वाटतं. बरं, मी हा यांना पण विचारतो, आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे त्यांच्याकडे सुद्धा जातो, गणेश गोळेकरांना. गणेश गोळेकरजी, अशी अदृश्य शक्ती आहे हा वाद पेटवण्यामागे? फक्त एकदा अदृश्य शक्ती मानली की ती फक्त छगन भुजबळांच्या पाठीशी आहे का समोरच्याही मग जरांगे पाटील असतील, अन्य घटक असतील, नेमकी अदृश्य शक्ती आहे का आणि ती नेमकी कुणाच्या मागे? तुमचा काय अंदाज आहे? मराठा आरक्षणाचं आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे. आम्ही कुठल्याही राजकीय गोष्टीवर भाष्य करणार नाही आणि कुठल्याही राजकीय गोष्टीला समर्थन किंवा विरोध करणार नाही. बरं, फक्त मराठा समाजाला न्याय द्या हीच आमची भूमिका आहे. त्यामुळं या पलीकडे काय चाललंय हे बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही. मात्र गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे आणि त्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. नामदार भुजबळ साहेब या ठिकाणी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीवर त्या ठिकाणी वारंवार आक्षेप घेत आहेत. मग मला सांगा, संदीप शिंदे समिती ही मंत्रिमंडळानं, सरकारनं सर्वानुमते घेतलेला निर्णय आहे आणि असं असताना त्या ठिकाणी वारंवार तिला 5,000 नोंदी सापडल्या, तिला 10,000 नोंदी सापडल्या, मंत्रिमंडळाकडे येताना त्या 11,500 झाल्या. अहो साहेब, या शासन दप्तरी असलेल्या नोंदी आहेत. बरं, शिंदे समितीनं गाईडलाईन्स जे दिले त्यावर राज्यभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी, अगदी कलेक्टर पासून ते क्लास 4 पर्यंत अधिकारी याला कामाला लागलेले आहेत. त्यांनी त्या शासन दप्तरातल्या 1967 पूर्वीच्या नोंदी त्या ठिकाणी त्या शोधत आहे आणि त्याची संख्या वाढणारच ना. आणि त्याचं प्रमाण किती आहे? 0.06% एवढं प्रमाण आहे, फक्त अत्यल्प प्रमाण आहे. आणि असं असताना या ठिकाणी आंबेडकर सभेवर या समितीच्या कामकाजावर जाहीर सभेत एक मंत्री आक्षेप घेतात. त्यानंतर हिंगोलीच्या सभेत तर ते समिती बरखास्त करा आणि 2 महिन्यात दिलेले सर्टिफिकेटला स्टे द्या अशी मागणी करतात. याच्या दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये ते पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगतात की आता समितीचं कामकाजच संपलेलं आहे. असं एक मंत्री बोलू शकतो का? ठीक आहे, आपण हा मुद्दा पुढे घेऊन जाऊयात. प्रत्येकाला आपण 100 सेकंद देतोय बोलण्यासाठी. अपेक्षा की तेवढ्या वेळात त्यांनी मुद्दा मांडावा जेणेकरून इतरांना बोलता येईल. प्रामुख्यानं 2 जणांना याबद्दल प्रश्न विचारणार आहे. पहिल्यांदा जातो मी संजीव भोर यांच्याकडे. संजीव भोरजी, आपल्या पक्षाचे नेते हे आता सध्या सरकारचे नेते, ते मुख्यमंत्री आहेत. भुजबळांकडनं वेळोवेळी अशी विधानं होणं, दौऱ्यावरती काय जाणं आणि ज्याच्यामुळे वातावरण आणखी चिघळत आहे. कारण आता गावागावांमध्ये ठराव घेतला जातोय की भुजबळांना आपण बोलूया नको किंवा याला द्यायला नको. या बाबतीत आपल्याकडनं काय भूमिका घेतली जाते? कारण शेवटी असं आहे की जर का हे होत राहिलं तर पहिला लक्ष जाणार ते एकनाथ शिंदेकडे. ते मुख्यमंत्री आहेत आणि तुमचे एक मंत्री स्वतःहून निर्णय घेत आहेत, विधानं करतायत, भाषणं घेत आहेत, समितीवर आक्षेप घेत आहेत. हे कसं चालेल? हे बघा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या विषयात अतिशय प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने निर्णय घेत आहेत. मराठा समाजालाही त्यांचा हक्क अधिकार मिळाला पाहिजे आणि ओबीसींनाही कुठल्याही ओबीसींची हानी होईल असं होणार नाही याची काळजी सरकार घेते. असं असताना छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीने या विषयाची या बाबतीत सभा घेऊन वेगवेगळी वक्तव्य करत आहेत ती खरं तर अनावश्यक आहेत. अहो भोरजी, संजीव भोरजी, माझ्या माहितीनुसार शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये समन्वय समिती आहे. या समन्वय समिती अंतर्गत निर्णय घेतले जातात सरकार कसं चालवायचं. मग समन्वय समिती भुजबळांना का नाही सांगत? मग पक्ष जसं शिस्तपालन समिती असते प्रत्येक पक्षामध्ये, तशी समन्वय समिती असते. अशी समन्वय समिती आम्हाला दिसत नाही. छगन भुजबळांच्या सभा चालू आहेत, त्या व्हायचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, पण याच्यामुळे वातावरण चिघळते ज्याच्यामुळे परिणामी महाराष्ट्रावर परिणाम होतोय. समन्वय समिती कुठे आहे? समन्वय समितीतही बोललं जातं, कॅबिनेटमध्ये बोललं जातं. या सगळ्या विषयांवर कोणाच्या चुकीच्या भूमिका येत असतील, सरकारच्या धोरणाचा विपर्यास किंवा धोरणाच्या विरोधातल्या भूमिका येत असतील त्या बाबतही संबंधित मंत्र्यांना सांगितलं जातं. ठीक आहे, मी तायवाडेंकडे जातो. तायवाडेजी, मी आपल्याला प्रश्न विचारतो. सध्या सगळा विषय चालू आहे, पण याच्यामधला डिसिजन मेकिंग बॉडी आहे ती म्हणजे शिंदे समिती. त्या शिंदे समितीचं काम पूर्ण होऊ द्या, अहवाल येऊ द्या, नोंदी येऊ द्या, काय आहे ते नेमकं कळू द्या. ते येण्याच्या आधी जेव्हा आपण काहीतरी करत असतो, जसं ज्युडिशियल भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत असता आणि न्यायालय त्याच्यावरती कारवाई करू शकतं. आता शिंदे समिती काय अशा प्रकारची समिती नाही की तुम्ही ती तुमच्यावर कारवाई करेल. पण तुम्हाला असं वाटत नाही का की छगन भुजबळांनी जरा आता काही काळ आवर्त घ्यावं, जरा काही काळ शांत राहावं? नाही, हे बघा, परवा त्यांनी स्पष्टीकरण दिलं
की जर शिंदे समितीचं काम संपलं असेल तर ती बरखास्त करावी. काम संपलं असेल तर, कारण शिंदे समितीला फार मर्यादित काम दिलेलं आहे की 1948 ते 1967च्या दरम्यान त्यांनी जे 13 प्रकारचे कागद सांगितलेले आहे किंवा दस्तऐवज सांगितलेले आहे, त्या दस्तऐवजामध्ये कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या 3 जातीची जिथे जिथे नोंद आहे ते शोधून देण्याचं काम शिंदे समितीकडे होतं. आणि म्हणून आता सर्व जिल्ह्याचे आकडे त्यांनी प्रकाशित केलेले आहे की या जिल्ह्यात एवढे सापडले, या जिल्ह्यात एवढे सापडले. हे काम जर संपलं असेल तर ते बरखास्त करण्यात यावं. काम संपलं नसेल तर ते सुरू राहील. ज्या दिवशी संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यातील काम संपून जाईल त्या दिवशी ती समिती आपोआप तायवडीजी माझ्या जनरल नॉलेज नुसार असा अधिकार बरखास्त करणे, स्थगित करणे, काम थांबवायला सांगणे याचा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना असतो. आणि बरखास्त हा शब्द आणखी वेगळा आहे. स्थगित करणे, काम थांबणे, समितीने स्वतः ते जाहीर केलेलं नाही, त्यांना मुदत वाढ हवी आहे का, अशा वेळी हे विधान येतात. म्हणून हे वातावरण थोडंसं वाढत चालेल. मी एक शेवटची प्रतिक्रिया घेतो, मला जेवढा वेळ मिळेल तेवढा. पण पहिल्यांदा मी माणिक शिंदेची प्रतिक्रिया घेईन आणि त्यानंतर गणेश गोळेकरांची. शिंदेजी. शिंदेशी आवाज बहुधा संपर्क जात नाही. गोळेकर तुम्ही बोला. हे असंच चालू राहिलं तर नेमकं काय होईल आणि हे शांत करण्यासाठी काय केलं पाहिजे? मी तायवाडे साहेबांना थोडं करेक्ट करतो की शिंदे समितीचं काम चालू आहे आणि सध्या ती 2 डिसेंबरला म्हणजे आज 30 तारीख आहे, 2 डिसेंबरला नाशिक विभागामध्ये जाणार आहे. 3 तारखेला तेलंगणाची निवडणूक संपत आहे आणि हैदराबादला ती 3 तारखेनंतर जाणार आहे. 11 डिसेंबरला ती सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये जाणार आहे. त्यानंतर ती 14 डिसेंबरला कोकण विभागात जाणार आहे. काही मोडी, उर्दू, पारसी भाषेत म्हणजे दौरा अजून बाकी आहे. आलं लक्षात, दौरा बाकी आहे. तुम्ही बाळ जन्माच्या अगोदरच मारायला निघाले, हा किती गंभीर प्रकार आहे. एक्झॅक्टली हा मुद्दा आहे. हे मुद्दे दोन्हीकडनं लक्षात घ्यावे. तायवाडेची मुद्दा मी जसं काम शिल्लक असेल तर त्याचा विरोध नाही आमचा. हे बघा, तायवाडेची मुद्दा शिल्लक असेल तर विरोध नाही आहे. अहो मग तेच म्हणतो तायवाडेजी हाच मुद्दा आहे. जर का ते व्हायचं असेल तर ती समिती ठरवेल, मुख्यमंत्री ठरवतील, उपमुख्यमंत्री ठरवतील. आपण छगन भुजबळ ज्या आता स्टेजवरती उभे आहेत, ओबीसींचा एक मोठा चेहरा छगन भुजबळ, ते म्हणतात मराठा आरक्षणाच्या बाबतीत अभ्यास करणारी समिती बरखास्त करा. या विधानाला विचित्र पद्धतीने अर्थ तयार होतो. म्हणून शांततेचे अपील आम्ही करतोय, म्हणून हा चर्चा होती. आणि आपण त्यांच्याशी जवळीक असणारे नेते आहात म्हणून तुम्ही आवाहन करा. आपण यांना पण आवाहन करूया की त्यांनी सुद्धा जरांगे पाटलांना सांगावं की छगन भुजबळ मोठे नेते, त्यांचा एकरी उल्लेख करणं, 7.5 म्हणणं, या गोष्टी टाळायला हव्यात. या दृष्टीने किमान शांतता राहावीत. विषय मार्गी लागत राहील पण महाराष्ट्रातली शांतता कायम राहिली पाहिजे. माझ्या मते एवढा संदेश आजच्या कार्यक्रमातून घ्यायला हरकत नाही. सगळ्या मान्यवरांचे आभार, आपण वेळ दिला यासाठी. पुढारी न्यूजच्या धुरळामध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा पुढारी न्यूज.